ना जर कोणी त्या ठिकाणी ही माझी संकल्पना असं कोणी नाव लावत असेल तर हे निश्चितपणे चुकीचं आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून आदरणीय मंगेश दादांना मी हे सांगू इच्छितो की त्यांनी जो संकल्पना म्हणून नाव टाकलं हे माझ्या सगट जनतेला, शिवप्रेमींना व समस्त जनतेला हे मान्य नसणार आहे। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी आज आवाहन करू इच्छितो की सायंकाळी 6 वाजता त्यांनी जो लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यापूर्वी त्यांनी ते संकल्पना हा शब्द काढून टाकावा अशा विनंतीसाठी मी या पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे। कारण की संकल्पना आज ठीक आहे, त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केला असेल किंवा काय केलं असेल या बाबतीत मी जास्त खोलवर जात नाही, परंतु येणाऱ्या पिढीला कदाचित असं वाटेल की हे सगळं जे दिसतंय मग महाराजांच्या पुतळ्यापासून त्या भागातल्या चौक सुशोभीकरणापासून सगळं हे फक्त त्या एका नावावर केंद्रित होतं। आणि यात असंख्य मी सांगितलं हिंदू संघटना असतील, सभागृहातले सर्व सदस्य आहेत, मग ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी सदस्य आहेत, यांचं सुद्धा योगदान आहे। आणि खेदाने नमूद करावं असं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व सुशोभीकरण करण्यात येतं त्या ठिकाणी संकल्पना शब्द लावणं म्हणजे महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे की काय असा माझ्या शिवप्रेमी म्हणून मला हा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून पुन्हा मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की त्यांनी संकल्पना हा शब्द आवर्जून हा काढून टाकावा आणि जो छत्रपती शिवाजी महाराज नावाचा जो चौक आहे हा पूर्ण शिवप्रेमींचा अबाधित ठेवावा ही विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय। असं होतं की काल रात्री मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला कळालं की छत्रपती शिवाजी महाराज चौक याच्या सुशोभीकरणाचं आज सायंकाळी लोकार्पण आहे। आणि त्या लोकार्पणाची बातमी पाहिल्यानंतर मला मनात थोडीशी खंत वाटली। मुळात 2 दिवसापासून मी जेव्हा त्या ठिकाणी एक गटारीच्या संदर्भात तिथे एक महत्त्वाची गटार आहे त्या संदर्भात संजय कुमार या ठेकेदारांना भेटण्यासाठी आलो होतो, आमचं डिस्कस झालं होतं। आणि त्या चौकाचं निरीक्षण केलं असता माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली की जो चौक डेव्हलप झाला, निश्चित गावात डेव्हलप होत असताना मलाच काय तर चाळीसगाव शहरातील प्रत्येक नागरिकाला आनंद होत असतो आणि आनंद झाला पण पाहिजे। कारण की सातत्याने राजकारणात समाजकारणात काम करत असताना गाव बदललं पाहिजे ही अपेक्षा लोकांची निश्चित असते, पण ते बदलताना काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी लोकप्रतिनिधींनी लक्षात घेऊन ते शहराचा विकास किंवा बदल केला पाहिजे हे लोकांना पण अपेक्षित असतं आणि आम्हाला पण अपेक्षित असतं। मुळात की चौकात सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी एक नाव लावण्यात आलेलं आहे संकल्पना म्हणून। संकल्पना आदरणीय आमदार मंगेशजी चव्हाण, आणि ही गोष्ट मला खटकली। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही नगरपालिकेत काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जेव्हा जो प्रवास चालू झाला त्या प्रवासात बरेच जण सोबतीला होते। मग सभागृहातील आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय तत्कालीन आमदार विरोधी गटनेते आदरणीय राजूदादा होते, आमचे गटनेते राजू अण्णा असतील, संजू आबा असतील, त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नगरसेवक सुरेश भाऊ स्वार असतील, सुरेश हरदास असतील, अशा सगळ्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास हा चाळीसगावकरांनी पाहिला आहे। आणि हे करत असताना शिवप्रेमी सामाजिक संघटना ज्या होत्या, मग माजी नगरसेवक प्रदीपजी निकम असतील, आपले धर्मभूषण बागुल असतील, लक्ष्मणजी सिरसाट असतील, गणेश पवार असतील, अशा विविध शिवप्रेमी संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुतळा उभारण्यासाठी त्यावेळेस संघर्ष केला।
हा संघर्ष सगळ्यांना परिचित आहे. आणि तो पुतळा उभा राहिला. तो पुतळा उभा करत असताना त्यावेळेस ज्या पद्धतीने पुतळ्याचं आपण भव्य दिव्य त्या ठिकाणी वास्तू उभी केली, त्याच वेळेस आम्ही काही लोकांनी म्हणजे काही नगरसेवकांसह नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, की ह्या चौकाचं सुद्धा आपण सुशोभीकरण केलं पाहिजे हा विचार मांडून त्यावेळेस दिनांक 13/2/2019 रोजी, म्हणजे आपले जे आत्ताचे आमदार आहेत यांचं आमदार होण्याच्या पूर्वी आमचा ह्या चौकाचा सुशोभीकरणाचा ठराव झालेला आहे. आणि तेव्हापासून हा चौक सुंदर झाला पाहिजे याच्या समवेत आपल्या शहरातले विविध चौक, मग वाय पॉईंट असेल, अंधशाळेचा पॉईंट असेल, खर्जई नाका असेल, स्टेशन पोलीस चौकीचा पॉईंट असेल, असे सगळ्यांसाठी त्यावेळेसचे आमदार आदरणीय उन्मेशदादा यांनी सुद्धा प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु मधल्या काळात नंतर करोना आला, विधानसभेची निवडणूक आली आणि काही काळ काम करता आलं नाही. आणि त्यानंतर आमचा कालावधी 2021 संपला आणि नंतर ह्या आमदारांनी त्या चौकांचे सुशोभीकरण हातात घेतले. परंतु हा प्रवास सांगताना मला एका गोष्टीवर आवर्जून सांगायचं आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज हा जो चौक आहे त्या ठिकाणी आपला अश्वारूढ पुतळा एवढ्या दिमागदाराने उभा राहिलेला आहे. आपण येता जाता पाहतो ही नुसती मराठा समाजाची अस्मिता नाही, तर 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचा अस्मितेचा भाग बनलेला आहे आज चौक. आणि मग हे करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की असे जे चौक आहेत जिथे थोर महापुरुषांचं नाव असेल, त्या थोर महापुरुषांचे पुतळे असतील, तर तिथलं पावित्र्य ठेवण्याचं काम हे नागरिकांसह लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की निश्चित चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यांच्या आमदारकीच्या प्रवासाचा सगळ्यात पहिला घटक मी त्यांच्यासोबत असणारा मी घटक आहे. चांगल्या वाईट काळाचा मी साक्षीदार आहे. पण त्या गोष्टी आता जर बोललो तर त्याचं राजकारण होईल. आजचा मुद्दा माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकासंदर्भातला आहे. येणाऱ्या काळात जर काही गोष्टी पुन्हा मांडायची वेळ आली तर आपल्या माध्यमातून निश्चितपणाने मी मांडेन. आणि हे मला का मांडावं लागलं, मी आज पत्रकार परिषद का घ्यावी लागली, तर माझ्यापेक्षा निश्चितपणाने ते चांगलं उत्तर देऊ शकतात एवढी निश्चित मला शाश्वती आहे. साहेब, तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक म्हणता, त्यांनी तर सर्व ठिकाणी संकल्पना लावली. मग याविषयी काय म्हणणं तुमचं? हे बघा, आता इतर ठिकाणी जर मी बोललो तर काय असतं, काही ठिकाणी समाजाचा विषय असतो, काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी माझी 100% अस्मिता आहे. तसंच तुम्ही जसा उल्लेख केला तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महापुरुषाची जी हे आहे त्यांची कारकीर्द ही आपली अस्मिता आहे, बरोबर आहे का? परंतु त्या बाबतीत जर मी बोललो, मग उद्या प्रशासकीय बिल्डिंगच्या बाबतीत बोललो तर तात्या राजकारण करतो. आत्ताच मामांनी जो प्रश्न उपस्थित केला की भारतीय जनता पार्टीत राजकारणाचा विषय नाही, आता तुम्ही सांगितलं ना त्यांच्या चुका दाखवण्याचं माझं कर्तव्य आहे बुवा. मग आता मला सांगा, राजकारण काय? पण मी आज सुरुवात केली आहे, बरोबर आहे का? या गोष्टीवर आज मी सांगितलेलं आहे. आता स्वतः आमदार हुशार आहेत. संकल्पना ही गोष्ट मुळात शासकीय याच्यामध्ये बसते का त्याचा त्यांनी विचार करावा. आणि ते आमदार आहेत, ते आज तालुक्याचं नेतृत्व करतायत. प्रत्येक गोष्टीला प्रवास करायचं म्हटलं तर ते माझ्यासारख्याला पण कितपत योग्य ठरेल हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळे संकल्पना हा शब्द कुठून आला याचा शोध मला पण घ्यावा लागेल. पण आज मला प्रामुख्याने जी पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्या ठिकाणी त्या चौकाचं सुशोभीकरणाचा आम्ही ठराव केलेला आहे. त्या ठराव क्रमांक 611, मी तुम्हाला तारीख बी सांगितली की 13/2/2019. आणि ह्या चौकाच्या संदर्भात समस्त लोकप्रतिनिधी आणि समस्त शिवप्रेमी संघटना या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणून प्रामुख्याने मला ह्या विषयावर बोलावंसं वाटलं. तुमच्या काळात एक मिनिट, तुमच्या काळात अजूनही ठराव झालेले होते, शिवसृष्टीचा ठराव झालेला होता, हो, ती अजून अपूर्ण आहे. त्याविषयी तुम्ही काही बोलत नाही आतापर्यंत. शिवसृष्टी झाली नाही. शिवसृष्टी झाली. याच्या जर प्रशासकीय तुम्ही प्रक्रिया बघितल्या,
शिवसृष्टी आपली उभारली गेलेली आहे. त्याच्यावरच्या ज्या फ्रेम आहेत त्याच्या संदर्भात नगरपालिकेने टेंडर काढलेले होते. त्याच्यानंतर करोना कार्यकाळ आला, त्याच्यानंतर विधानसभेचे सदस्य बदलले आणि त्या प्रक्रियेत नंतर आमचा कालावधी संपला. या अशा सगळ्या प्रक्रियेमुळे शिवसृष्टीचं पूर्ण युनिट त्या ठिकाणी उभं आहे. त्यातल्या शेवटच्या टप्प्याचं काम बाकी आहे. का बाकी होते मी कारणं सांगितले ना की आम्ही टेंडर वगैरे काढले तिथपर्यंत आम्ही होतो. त्याच्यानंतर करोना काळ आला बरं का, मग त्या थोड्याशा गुलदस्त्यात गेल्या. त्याच्यानंतर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. तुम्ही तुमचा जरी कालावधी संपला पण तुम्ही एक आता जनतेचं प्रतिनिधित्व करता, याच्यासाठी तुम्ही काही पाठपुरावा केला का? आता तुम्ही म्हणता शिवाजी महाराज अस्मितेचा विषय, चौक अस्मितेचा विषय, शिवसृष्टी बी अस्मितेचा